नमस्कार. मी विजय पाठक. राजकीय रणभूमी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा विषय शक्तिपीठ महामार्ग विशेष. देव भेटेल पण शेत कायमचं जाईल. शक्तिपीठ महामार्ग विकास की विनाश? महाराष्ट्रातील सर्वात वादग्रस्त प्रकल्प आज आपण नीट समजून घेऊया. प्रकल्प काय आहे? शक्तिपीठ महामार्ग म्हणजे काय? वर्ध्यातील पवनार ते सिंधुदुर्गातील पत्रादेवीपर्यंत जाणारा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रस्तावित महामार्ग आहे. हा 6 पदरी 6 लेन ॲक्सेस द्रुतगती महामार्ग असेल. या महामार्गामुळे 3.5 शक्तिपीठं, 2 ज्योतिर्लिंग, पंढरपूर, अंबेजोगाईसह 18 तीर्थक्षेत्री जोडले जातील. प्रकल्पाचा आकार: लांबी 856 किलोमीटर, खर्च 1,00,000 कोटी. पूर्वी तो 80,000 कोटी होता. 13 जिल्ह्यांमधून हा प्रकल्प जातोय. शेतकऱ्यांची 7,500 हेक्टर जमीन संपादित होणार आहे. त्यातील बहुधा जमीन सुपीक आणि बागायती असेल. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण असा हा प्रकल्पाचा आकार मोठा आहे. सरकार काय म्हणतंय तर धार्मिक पर्यटन वाढेल आणि रोजगाराची निर्मिती होईल. 4 विभाग जोडले जातील आणि व्यापार वाढेल. तीर्थयात्रा सोपी होईल आणि लाखो भाविकांना त्याचा फायदा होईल. म्हणजेच राज्याचा आर्थिक विकास सुद्धा होईल. सरकारचं म्हणणं आहे की विकासासाठी थोडा त्याग आवश्यकच आहे. पण मुख्य प्रश्न असा आहे की शेतकरी मग का भडकले? शेतकरी का चिडतायत? शेतकऱ्यांचा राग काय? याची पण 4 कारणं आहेत. त्याच्यामध्ये एक जगण्याचा प्रश्न आहे. शेतकरी म्हणतायत की आमचं संपूर्ण कुटुंब शेतीवर अवलंबून आहे. ही जमीन गेल्यावर फारशी पर्यायी उपजीविका उरणार नाही. 2 सुपीक जमीन याच्यामध्ये जाते. बारमाही पाण्याच्या सोयीची अत्यंत सुपीक जमीन संपादित होत आहे. ही जमीन गेली तर अनेक शेतकरी भूमिहीन होण्याची भीती व्यक्त करत आहेत. 3 मोबदला अपुरा. सरकारकडून मिळणारा मोबदला भविष्यातील उत्पन्नाची भरपाई करू शकणार नाही असं अनेकांचं मत आहे. तसेच दुसरीकडे तितकीच चांगली जमीन खरेदी करणेही कठीण असल्याचा दावा केला जातोय. 4 निवडणुकीतील आश्वासनं. काही शेतकरी संघटनांचा आरोप आहे की निवडणुकीपूर्वी महामार्गाबाबत वेगळी भूमिका घेतली गेली, मात्र निवडणुकीनंतर भूमी संपादन प्रक्रियेला मंजुरी देण्यात आली. शेतकरी आता रस्त्यावर उतरलेले आपल्याला दिसत आहेत. नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. सांगलीतील महामार्गाच्या मोजणीला विरोध करण्यात आला. 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन विरोधाची भूमिका घेतलेली दिसून आली. मुंबईतील आझाद मैदान, कोल्हापुरासह विविध ठिकाणी आंदोलनं झाली. हा विरोध केवळ एका भागापुरता मर्यादित नसून अनेक जिल्ह्यांमधून दिसून आला. राजकीय समीकरणं याच्या मागील काय असतील तर प्रकल्प राज्याच्या विकासासाठी आवश्यक असल्याचं मत आहे. शेतकऱ्यांच्या हिताला धक्का बसत असल्याचा विरोधकांचा आरोप आहे. मग खरा प्रश्न असा की विकास कोणासाठी? ज्यांची जमीन जाते त्यांना पुरेसा न्याय, पुनर्वसन आणि संधी मिळते का? हा रस्ता देवापर्यंत पोहोचेल पण शेतकऱ्यांच्या घरापर्यंत विकास खरंच पोहोचेल का? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राला विकास हवा हे मान्य आहे ना? मग तो विकास शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभा राहायला हवा का? योग्य मोबदला, प्रभावी पुनर्वसन, शेतकऱ्यांची संमती बरोबर खरा विकास. कमेंट करा तू कोणत्या बाजूने. शेअर करा. प्रत्येक महाराष्ट्रीयनपर्यंत ही माहिती पोहोचली पाहिजे. आणि फॉलो करा. राजकीय रणभूमीसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.